श्री स्वामी समर्थ. नमस्कार. कुंभ राशीच्या जातकांनो, 14 जानेवारी मकर संक्रांतीचा सूर्य जसा मकर राशीत प्रवेश करेल तसं अवकाशात अशा काही महाभयंकर पण शक्तिशाली ग्रहयोगाचा तुफान होणार आहे, ज्याची कल्पना सामान्य माणसालाच काय पण विज्ञालाही करणं कठीण होईल. कारण खुद्द नामवंत गुरुजींनी आपल्या भविष्यवाणीत असा इशारा दिला आहे की हा काळ केवळ एका सणासारखा नसेल, तर ते तुमच्या नशिबाचे बंद दरवाजे उघडणार एक वेगळा वळण असेल. काय आहे हे तुफान? काय या मकर संक्रांतीला साक्षात महादेवाचा तृतीय नेत्र तुमच्या कर्माचा हिशोब चुकता करून तुमच्यासाठी यशाचा मार्ग उघडणार आहे? कुंभ राशीच्या जातकांनो, डोळ्यात तेल घालून हा इशारा समजून घ्या, कारण तुमच्या आयुष्यात आता असा चमत्कार घडणार आहे जो आजवरच्या इतिहासात कधीही ऐकला गेला नसेल. कारण कुंभ राशीच्या जातकांनो, हे केवळ ग्रहाचे साधे परिवर्तन नाही, तर तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा सस्पेन्स आणि भाग्योदयाचा उलगडा करण्याची वेळ आहे. गुरुजीच्या मते तर या ग्रहयोगाच्या प्रभावामुळे जुन्या समस्यांच्या पायाखालची जमीन सरकेल. कारण हे तुफान इतकं अकल्पनीय असेल की तुमच्या सर्वात जवळच्या व्यक्तीचा तुमच्यावरचा आदर प्रेम वाढताना पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. तर काही लोकांसाठी हे तुफान जुन्या दुःखांना उद्ध्वस्त करणारं ठरेल. तर तुमच्यासारख्या नशिबवानासाठी साक्षात महादेवांचा आशीर्वाद असेल. गुरुजीच्या या गुप्त भविष्यवाणीमध्ये असे काही थरारक खुलासे आहेत जे ऐकून तुमची उत्सुकता शिगेला पोहोचेल. तुम्ही इतके दिवस ज्या सुखाची वाट पाहत होता ते केवळ एक ट्रेलर होता. खरं ऐश्वर्य तर आता मकर संक्रांतीनंतर तुमच्या आयुष्यात येणार आहे. कुंभ राशीच्या जातकानो, तुमच्या आयुष्यात आजवर जे काही दुःख सहन केलंय त्यामागचं खरं गुपित आणि त्या कष्टाचं फळ मिळवण्याची ही वेळ आली आहे. हे ग्रहाचं तुफान तुमच्याकडे विजयाचा संदेश घेऊन येत आहे. कोणत्या गुप्त शक्ती तुमच्या पाठीशी ढाल बनून उभ्या राहतील आणि कोणत्या दैवी आशीर्वादानं तुमचं सोनं होणार आहे, हे जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे गुरुजींनी सांगितलेली ही भविष्यवाणी केवळ शब्दाचा खेळ नाही, तर महादेवांच्या आशीर्वादाने आलेली तुमच्या सुवर्ण भविष्याची पूर्वसूचना असणार आहे. तुमच्या यशाचा श्रीमंतीचा मार्ग या 7 गूढ भागात पुढच्या लपलेला आहे. त्यामुळे कुंभ राशीच्या जातकानो, भविष्यवाणीसाठी 14 तारखेनंतर काय घडणार आहे ते सर्व पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कुंभ राशीच्या जातकांनो, गुरुजींच्या भविष्यवाणीनुसार 14 जानेवारीच्या त्या ठराविक क्षणी कालचक्राचे दाते अशा काही वेगाने फिरणार आहेत की ज्याची कल्पना करणंही अंगावर काटा आणणारं ठरेल. हे केवळ साधे ग्रहांचे भ्रमण नाही, तर अवकाशात निर्माण झालेलं एक ऊर्जेचं महाभयंकर तुफान आहे. गुरुजी म्हणतात, गेल्या अनेक दशकांत असा योग आला नव्हता जो कुंभ राशीच्या लोकांच्या आयुष्यातील प्रत्येक जुना हिशोब चुकता करण्यासाठी सज्ज झाला आहे. ही शांतता तुम्हाला सुखावह वाटत असेल, पण लक्षात ठेवा, हे ग्रहांचे तुफान येण्यापूर्वीची ही भयावह शांतता आहे जी तुमच्या आयुष्यात मोठी उलथापालट घडवून आणणार आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, या तुफानाचा एक पैलू जरी भीतीदायक असला तरी गुरुजींनी दुसरा पैलू अत्यंत सकारात्मक आणि आशेचा सांगितला आहे. तुमच्या नशिबाच्या पेटीवर असलेलं शनीचं जुनं कुलूप आता साक्षात महादेवाच्या आशीर्वादाने तुटणार आहे. ज्यांनी आजवर तुमची फसवणूक केली किंवा तुम्हाला कमी लेखलं, त्या शत्रूंना हे कालचक्र धडा शिकवणार आहे. तुमच्या कुंडलीतील दोषांचा अंत होऊन आता यशाचे नवीन मार्ग खुले होतील. जे काम वर्षानुवर्षे रखडलं होतं ते आता इतक्या अनपेक्षित वेगाने पूर्ण होईल की तुम्हाला तुमच्या स्वतःच्या नशिबावर विश्वास बसणार नाही. कुंभ राशीच्या जातकांनो, या भीषण ग्रहयोगाच्या काळात साक्षात महादेवाचा अदृश्य आशीर्वाद तुमच्या पाठीशी उभा राहणार आहे. हे तुफान तुम्हाला उद्ध्वस्त करायला नाही, तर तुमच्या आयुष्यातील कचरा आणि नकारात्मकता मुळासकट उपटून टाकायला येत आहे. गुरुजींच्या मते ही वेळ तुमच्या भाग्योदयाची आहे. तुमचं मन सुरुवातीला भीतीने थरथरेल, पण त्याचवेळी तुम्हाला एक अजब आत्मबळ जाणवेल. हे कालचक्र फिरताना तुमच्या विरोधकांच्या काळजाचा थरकाप उडवेल. मात्र महादेवाचे नाव घेणाऱ्या कुंभ राशीच्या जातकांसाठी हे तुफान प्रगतीची एक सुवर्णसंधी ठरेल. ही भविष्यवाणी शेवटपर्यंत पाहिल्यावर तुम्हाला या चमत्काराची पूर्ण प्रचिती येईल. कुंभ राशीच्या जातकांनो, मकर संक्रांतीच्या त्या पवित्र मुहूर्तावर जेव्हा सूर्यदेव आपल्या पुत्राच्या म्हणजेच शनीच्या राशीत प्रवेश करतील, तेव्हा ब्रह्मांडात एक विलक्षण थरार निर्माण होईल. गुरुजींच्या भविष्यवाणीनुसार हा केवळ 2 ग्रहांचा मिलाफ नाही, तर तुमच्या आयुष्यातील अंधार आणि प्रकाशाचा हा सर्वात मोठा संघर्ष ठरणार आहे.
या आमनेसामन्यामुळे निर्माण होणारी ऊर्जा सुरुवातीला तुम्हाला अस्वस्थ करेल. तुमच्या मनात भविष्याबद्दलची एक अनामिक भीती निर्माण होईल. पण लक्षात ठेवा, हा संघर्ष तुमच्या नाशासाठी नाही, तर तुमच्या विजयाचा शंखनाद करण्यासाठी सज्ज झाला आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, या प्रहरात गुरुजींनी एक अत्यंत सकारात्मक संकेत दिला आहे. जरी सूर्य आणि शनीमध्ये संघर्ष असला तरी कुंभ राशीचा स्वामी स्वतः शनी असल्याने तुम्हाला या युतीचा सर्वात मोठा फायदा मिळणार आहे. तुमच्या जीवनातील जे गुप्त शत्रू आजवर पडद्यामागून तुमच्यावर वार करत होते, त्यांचा खरा चेहरा या सूर्याच्या प्रकाशात जळून भस्म होईल. साक्षात महादेवाच्या तिसऱ्या नेत्रातून निघणारी शक्ती तुमच्या विरोधकांना पराभूत करेल आणि तुम्हाला समाजमन्नात असं स्थान मिळवून देईल ज्याची तुम्ही कधी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. ही वेळ तुमच्या कर्माचे फळ मिळण्याची आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, या भागातील सर्वात मोठा सस्पेन्स म्हणजे तुमच्यावर होणारा धनाचा वर्षाव. गुरुजी म्हणतात, या ग्रहांच्या टक्करीतून एक असा राजयोग निर्माण होत आहे जो तुमच्या आयुष्यातील गरिबी आणि पैशांची चणचण कायमची संपवून टाकेल. तुमच्या मनात भीती असेल की पुढे काय होईल, पण त्याच भीतीच्या पलीकडे महादेवाचा वरदहस्त तुमची वाट पाहत आहे. हा काळ तुम्हाला मानसिकरित्या इतकं खंबीर बनवेल की संकटाची मोठी लाटही तुमच्या पायाशी येऊन शांत होईल. हे तुफान तुमच्या आयुष्यातील सोन्याची लंका उभी करण्यासाठी येत आहे, हे लक्षात ठेवा. कुंभ राशीच्या जातकांनो, गुरुजींच्या भविष्यवाणीतील हा सर्वात रहस्यमयी आणि शक्तिशाली टप्पा आहे. जेव्हा हे ग्रहयोगाचे तुफान आपल्या शिखरावर असेल तेव्हा साक्षात महादेवाचा तिसरा डोळा उघडणार आहे. पण घाबरू नका, हा तिसरा डोळा विनाशासाठी नाही, तर तुमच्या आयुष्यातील अन्यायाचा आणि संकटांचा अंत करण्यासाठी उघडणार आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, आजवर तुम्ही जे सोसलं, जे अपमान गिळले, त्या प्रत्येकाचा हिशोब आता खुद्द महादेव करणार आहेत. या काळात तुम्हाला तुमच्या आसपास एका दैवी शक्तीचं अस्तित्व जाणवेल, ज्यामुळे तुमच्या अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाहीत. कुंभ राशीच्या जातकांनो, या भागात गुरुजींनी एका अतुलनीय चमत्काराचे संकेत दिले आहेत. महादेवाचा आशीर्वाद तुमच्या राशीवर इतका प्रबळ राहणार आहे की काळही तुमचं काही वाकडं करू शकणार नाही. ज्या व्याधींनी किंवा मानसिक त्रासाने तुम्ही वर्षानुवर्षे त्रस्त होतात, त्यातून तुमची मुक्तता होण्याचे संकेत मिळत आहेत. तुमच्या विरोधकांनी तुमच्या विरुद्ध कितीही मोठी चक्रव्यूह रचली असली तरी महादेवाच्या त्रिशूळाने ती एका क्षणात छिन्नविभिन्न होईल. तुम्हाला अचानक अशा काही संधी मिळतील ज्याला जग नशीब म्हणेल, पण कुंभ राशीच्या जातकांनो, तो साक्षात ईश्वराचा तुम्हाला दिलेला प्रसाद असेल. कुंभ राशीच्या जातकांनो, या प्रहरात तुमच्या मनातील भीती पूर्णपणे नष्ट होऊन तिथे एक अजब शांतता आणि चैतन्य निर्माण होईल. गुरुजी म्हणतात, संक्रांतीनंतरच्या या काळात जर तुम्ही महादेवाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतलं तर तुमच्या नशिबाचं बंद दार कायमचं उघडलं जाईल. हा आशीर्वाद केवळ धनसंपत्तीपुरता मर्यादित नाही, तर तो तुमच्या संपूर्ण पिढीचं नशीब बदलून टाकणारा ठरेल. तुमच्या आयुष्यात आता असा एक सकारात्मक भूकंप येणार आहे जो तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची शक्ती देईल. हे महादेवाचं वरदान तुमच्यासाठी नेमकं काय घेऊन येतंय हे समजून घेण्यासाठी या भविष्यवाणीचा पुढचा भाग पाहणं अत्यंत गरजेचं आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, गुरुजींनी या भागात अत्यंत थरारक आणि सावध करणारा इशारा दिला आहे. या ग्रहयोगाच्या तुफानात तुमच्या आजूबाजूला वावरणाऱ्या लोकांचे मुखवटे गळून पडणार आहेत. तुम्हाला असं वाटत असेल की सर्वजण तुमचे हितचिंतक आहेत, पण गुरुजी म्हणतात, संक्रांतीनंतर साक्षात महादेवाचा प्रकाश अशा काही कोपऱ्यात पोहोचणार आहे जिथे तुमचे गोड बोलणारे शत्रू दडून बसले आहेत. रक्ताच्या नात्यातील किंवा जवळच्या मित्रपरिवारातील अशा व्यक्तींचा चेहरा समोर येईल ज्यांनी आजवर तुमच्या प्रगतीला खीळ घातली होती. हे सत्य समोर येताना तुम्हाला भीती आणि धक्का नक्कीच बसेल, पण हा उलगडा तुमच्या आयुष्यासाठी सर्वात मोठे वरदान ठरणार आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, या संघर्षात एक अत्यंत सकारात्मक बाजू लपलेली आहे. जेव्हा या कपटी लोकांचे खरे चेहरे तुमच्यासमोर येतील तेव्हा त्यांच्या कुटील कारस्थानांची शक्ती कायमची नष्ट होईल. आजवर तुम्ही ज्या लोकांच्या सांगण्यावरून स्वतःचे नुकसान करून घेत होतात त्या बेड्या आता तुटणार आहेत. गुरुजींच्या भविष्यवाणीनुसार हे तुफान तुमच्या आयुष्यातील विष बाहेर काढून टाकेल, जेणेकरून भविष्यात तुमच्या प्रगतीला कोणीही अडवू शकणार नाही. तुम्हाला जाणवेल की ज्या लोकांपासून तुम्ही दुरावला आहात त्यांच्या जाण्याने तुमच्या आयुष्यातील अडथळे आपोआप दूर होत आहेत आणि यशाचा मार्ग मोकळा झाला आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, या प्रहरात महादेवाचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी अशा प्रकारे उभा राहील की शत्रूने टाकलेला प्रत्येक डाव त्यांच्यावरच उलटेल. तुम्हाला काहीही करण्याची गरज उरणार नाही. निसर्ग आणि हे ग्रहयोगाचे तुफान स्वतःच तुमचा न्याय करेल.
तुमची शुद्ध नियत आणि प्रामाणिकपणाच तुमचं ढाल बनेल. गुरुजी म्हणतात, या काळात तुमची निर्णय क्षमता इतकी तीक्ष्ण होईल की कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणापासून सावध राहायचं हे तुम्हाला स्पष्टपणे उमजेल. हा भाग तुमच्या आयुष्यातील एक मोठी स्वच्छता करून तुम्हाला मानसिक शांतता देणारा ठरेल. कुंभराशीच्या जातकांनो, गुरुजींच्या भविष्यवाणीनुसार मकर संक्रांतीनंतर तुमच्या आयुष्यातील त्या गूढ कुलुपाची किल्ली अखेर सापडणार आहे, ज्याने तुमचं नशीब वर्षानुवर्षे कैद करून ठेवलं होतं. ग्रहयोगाच्या या तुफानात अवकाशात अशा काही घडामोडी घडतील ज्यामुळे तुमच्या प्रगतीच्या मार्गातील सर्व अडथळे एका झटक्यात दूर होतील. हे कुलूप उघडतानाचा क्षण जितका अनामिक भीती निर्माण करणारा असेल तितकाच तो रोमांचकही असेल. आजवर तुम्ही ज्या गोष्टींसाठी रात्रंदिवस कष्ट केले आणि तरीही पदरी निराशा आली, त्या सर्व गोष्टींची दारे आता स्वतःहून उघडायला सुरुवात होईल. कुंभराशीच्या जातकांनो, या भागात गुरुजींनी एका प्रचंड धनलाभाचे आणि यशाचे संकेत दिले आहेत. तुमच्या कुंडलीतील अष्टम आणि लाभस्थानावर महादेवाच्या आशीर्वादाची अशी काही दृष्टी पडणार आहे की तुम्हाला अनपेक्षित मार्गाने संपत्ती आणि संधी प्राप्त होतील. एखादी जुनी मालमत्ता, रखडलेला वारसा हक्क किंवा विसरलेले कर्ज तुम्हाला या काळात परत मिळू शकते. हे यश इतक्या मोठ्या प्रमाणावर असेल की तुम्हाला स्वतःला प्रश्न पडेल की हे सगळं खरं आहे की स्वप्न. पण लक्षात ठेवा, हे तुमच्या संयमाचं आणि कर्माचं फळ आहे, जे आता साक्षात ईश्वरी शक्तीच्या रूपात तुमच्या झोळीत पडत आहे. कुंभराशीच्या जातकांनो, हे नशिबाचे कुलूप उघडल्यानंतर तुमची समाजातली प्रतिष्ठा आणि दबदबा अनेक पटींनी वाढणार आहे. गुरुजी म्हणतात, या काळात तुम्हाला अशा काही लोकांकडून मदत मिळेल ज्यांची तुम्ही कधी साधी ओळखही नसेल. तुमच्या मनात असलेली भविष्याची भीती आता कायमची नष्ट होईल आणि त्या जागी एक सुवर्ण भविष्याचा आत्मविश्वास निर्माण होईल. पण हे कुलूप उघडत असताना श्री स्वामी समर्थ मंत्राचा विसर पडू देऊ नका, कारण ही दैवी शक्तीच तुम्हाला या यशाचा योग्य उपभोग घेण्यास मदत करेल. कुंभ राशीच्या जातकांनो, मकर संक्रांतीनंतरच्या त्या 7 विशेष रात्री तुमच्यासाठी अत्यंत गूढ आणि थरारक असणार आहेत. गुरुजींच्या भविष्यवाणीनुसार ग्रहयोगाचं हे तुफान जेव्हा शांत होईल तेव्हा निसर्ग आणि साक्षात महादेव तुम्हाला काही अजब संकेत देण्यास सुरुवात करतील. रात्रीच्या शांत प्रहरात तुम्हाला अशा काही गोष्टी जाणवतील किंवा दिसतील ज्याचा संबंध थेट तुमच्या भविष्याशी असेल. हे संकेत सुरुवातीला तुम्हाला थोडे भीतीदायक वाटू शकतात, तुमच्या मनात शंकांचे काहूर माजवू शकतात. पण कुंभ राशीच्या जातकांनो, हे संकेत म्हणजे महादेवाने तुम्हाला संकटातून वाचवण्यासाठी आणि संधी ओळखण्यासाठी दिलेली एक गुप्त भाषा आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, या भागात गुरुजींनी एका दैवी मार्गदर्शनाचा उलगडा केला आहे. जर तुम्हाला स्वप्नात पांढरा शुभ्र नाग, जुनं शिवमंदिर किंवा वाहणारं स्वच्छ पाणी दिसलं, तर समजून जा की साक्षात महादेवाचा आशीर्वाद तुमच्या घराच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. हे संकेत सूचित करतात की तुमची वाईट वेळ आता संपली असून तुमच्या आयुष्यातील कठीण प्रसंगांवर आता दैवी शक्तीने मात केली आहे. हे संकेत तुम्हाला अशा वेळी मिळतील जेव्हा तुम्ही सर्वात जास्त चिंतेत असाल आणि ते पाहून तुमचं मन आनंदाने आणि आशेने भरून येईल. हे अनुभव तुमच्यासाठी एक सुरक्षा कवच म्हणून काम करतील. कुंभराशीच्या जातकांनो, या प्रहरात तुमची अंतर्ज्ञान शक्ती, इंट्युशन इतकी प्रबळ होईल की तुम्हाला येणाऱ्या चांगल्या किंवा वाईट घटनेची चाहूल आधीच लागेल. गुरुजी म्हणतात, या संकेतांकडे दुर्लक्ष करू नका, कारण हे संकेत तुम्हाला त्या मोठ्या आर्थिक आणि कौटुंबिक यशाकडे घेऊन जाणारे मार्ग आहेत ज्याची तुम्ही वर्षानुवर्षे वाट पाहत होतात. ही वेळ स्वतःला देवाच्या चरणी अर्पण करण्याची आहे. रात्रीच्या त्या शांततेत मिळणारे हे अनुभव तुम्हाला सांगतील की तुम्ही एकटे नाही आहात. साक्षात स्वामी आणि महादेव तुमच्या पाठीशी उभे आहेत. कुंभराशीच्या जातकांनो, मकर संक्रांतीपासून सुरू झालेला हा थरारक प्रवास आता आपल्या अंतिम निर्णयाकडे पोहोचला आहे. गुरुजींच्या भविष्यवाणीतील हा सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे, जिथे हे ग्रहयोगाचे तुफान शांत होईल आणि तुमच्या आयुष्याचा निकाल लागेल. तुमच्या मनात आजही एक भीती असेल की हे तुफान माझं सर्वस्व हिरावून तर नेणार नाही ना? पण कुंभराशीच्या जातकांनो, गुरुजींनी स्पष्ट केलं आहे की हे तुफान म्हणजे साक्षात महादेवाचा तो तांडव होता, जो जुनं आणि कुजलेलं आयुष्य उद्ध्वस्त करून नवीन सृष्टी निर्माण करण्यासाठी आवश्यक होता. ज्यांनी या काळात आपला संयम आणि श्रद्धा गमावली नाही, त्यांच्यासाठी आता विजयाची पहाट होणार आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, या भागात गुरुजींनी एका अतुलनीय भाग्योदयाचा खुलासा केला आहे. हा काळ तुमच्या आयुष्याला 2 स्पष्ट भागांत विभागणारा ठरेल. एक मकर संक्रांतीच्या आधीचं संघर्षमय आयुष्य आणि दुसरं मकर संक्रांतीनंतरचं राजेशाही आयुष्य.
हे तुफान तुमच्यासाठी शाप नाही तर एक महान वरदान ठरणार आहे. तुमच्या राशीवर असलेल्या शनीची 7.5 किंवा इतर ग्रहांची पीडा आता महादेवाच्या आशीर्वादाने लोण्यासारखी विरघळून जाईल. तुम्हाला अशा पदावर आणि अशा उंचीवर नेऊन ठेवलं जाईल जिथून तुम्हाला तुमच्या जुन्या दुःखांची स्वप्नवत वाटतील. तुमची आर्थिक स्थिती इतकी भक्कम होईल की तुमच्या 7 पिढ्या या प्रगतीचं गुणगान गातील. कुंभ राशीच्या जातकांनो, अंतिम फैसला हाच आहे की ज्यांनी श्री स्वामी समर्थ मंत्रावर विश्वास ठेवला आणि महादेवाला आपला आधार मानलं, त्यांच्यासाठी हे ग्रहयोगाचं तुफान सोन्याचा पाऊस पाडणारं ठरेल. तुमची मान आता समाजात ताठ होईल आणि ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं होतं त्यांना तुमच्यासमोर नतमस्तक व्हावं लागेल. ही भविष्यवाणी म्हणजे तुमच्या आयुष्यातील अंधाराचा अंत आणि प्रकाशाची सुरुवात आहे. गुरुजी म्हणतात, आता मागे वळून पाहण्याची गरज नाही, कारण साक्षात ईश्वरी शक्तीने तुमचं बोट धरलं आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, जर ही भविष्यवाणी ऐकताना तुमच्या मनात श्रद्धेचा दिवा उजळला असेल आणि तुम्हाला महादेवाच्या अस्तित्वाची जाणीव झाली असेल, तर या दैवी शक्तीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमः शिवाय नक्की लिहा. तुमची ही एक कमेंट केवळ शब्द नाहीत, तर तो साक्षात ईश्वराप्रती असलेला तुमचा विश्वास आहे, जो तुमच्या आयुष्यातील या ग्रहयोगाच्या तुफानाला वरदानात बदलण्याची ताकद ठेवतो. भविष्यातील अशाच रोमांचक, सत्य आणि काळजाचा थरकाप उडवणाऱ्या गुरुजींच्या भविष्यवाणी सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक नक्की द्या. हा व्हिडिओ आपल्या त्या प्रियजनांना शेअर करा ज्यांच्या आयुष्यात सध्या संघर्षाचे ढग आहेत, कारण तुमचा एक शेअर कोणाचं तरी खचलेलं आयुष्य सावरू शकतो. लक्षात ठेवा, स्वामी तुमच्या पाठीशी आहेत. आता घाबरायचं नाही, फक्त लढायचं.